आमची पोरं हल्ली वडिलांपुढे उभा राहतात, काय केलं माझ्यासाठी. बापाने पोराला फक्त आरशाच्या पुढे न्यावं आणि त्याला सांगावं, आरशात जे दिसतंय ना ते मी दिलं, एवढं डोक्यात ठेव. फक्त माझ्याशिवाय तुझं अस्तित्वच नाही काही. हे सगळं सगळं आम्ही पेरतो. कुठून येतं हे सगळं? ज्ञानेश्वर कुठल्या विद्यापीठामध्ये गेले होते? पण आज त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अनेक विद्यापीठात आमच्या पोरांना शिकवतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुणाचा क्लास लावलेला? पण आज कसं जगावं याचं तत्वज्ञान आम्ही जगद्गुरूंच्याच अभंगातनं सांगतो. कुठून आलंय? माऊली ज्ञानेश्वर लोकांचं प्रबोधन करायला बाहेर फिरायचंय. लोकांनी शान व्हावं, जाणतं व्हावं, ज्ञानी व्हावं म्हणून लोकांना सांगायचं. लोक शिव्या घालायचे, कुणी शेण मारायचं, कुणी चिखल फेकायचं, वाटेल ते बोलायचं. एके दिवशी माऊली ज्ञानेश्वर भयंकर संतापले, चिडले. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय, तुमच्या कल्याणासाठी सांगतोय, तुम्ही मलाच छळताय, मलाच त्रास देताय. वैतागले, आले झोपडीत आत जाऊन बसले, ताटी लावून घेतली. संतापलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताईने बघितलं आणि मुक्ताई म्हणाल्या, आलाय चिडून, बसेल 10-15 मिनिटात, राग होईल शांत, मग येईल बाहेर. पण अर्धा तास झाला, माऊली ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताई उठल्या, ताटी समोर गेल्या, ताटीवर 2-4 थापा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, ए ज्ञानूदादा. एक नाही, 2 नाही, ज्ञानेश्वर बाहेर यायचं नाव घेईनात. मुक्ताईला वाटलं अजून नसेल राग गेला, बसेल अजून अर्धा तास, मग काय करेल, येईलच ना. मुक्ताई परत अर्धा तास आपलं काम करत राहिल्या. अर्ध्या तासानं बघितलं तर ज्ञानेश्वर अजूनही आज झोपडीत. परत त्या ताटी समोर गेल्या, परत थप्पा मारल्या. ए ज्ञानेश्वरा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर, किती वेळ वाट बघायची, बस झालं की आता, चल ये बाहेर. ज्ञानेश्वर यायचं नाव घेईनात बाहेर. अर्धा तास आणखी असाच केला. मग मात्र मुक्ताईनं राहावे ना, ताटी समोर गेल्या, थापा मारल्या. ए ज्ञानूदादा, ए ज्ञानूदादा, येणारे बाहेर. मुक्ताईच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. रडत साथ घालत राहिल्या, ए ज्ञानूदादा, येणारे. पण ज्ञानेश्वरांना पाजर फुटे ना. मग मात्र मुक्ताई 2 पावलं मागं झाल्या, अश्रू पुसले आणि ताटीच्या समोरून ज्ञानेश्वरांना सुनावू लागल्या. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे पाणी, तुम्ही तरुण विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 10 वर्षाच्या मुक्ताई सांगतायत ज्ञानेश्वराला, विश्वाचा राग मनात घेऊन उन्हासारखं काय झालात. विश्वे रागे झाला वनी, संती सुके भावे. पाऊस संतांनी कसं अगदी पाण्यासारखं निखळ निर्मळ असावं. तुम्ही तरुण विश्व तारा. आधी स्वतःचा राग आवरा, स्वतःला सावरा, आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. बाद झालं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. साक्षात ज्ञानाच्या ईश्वराला मार्गदर्शन करणाऱ्या मुक्ताई, आधी स्वतःला सावरा आणि मग दुनिया सावरायला बाहेर पडा. ज्ञानेश्वरा, बाद झालं, ताटी उघडा आता. या 10 वर्षाच्या मुक्ताईमध्ये जीवनाचं हे तत्वज्ञान आलं तरी कुठून, कसं आलं? हे पिढ्यानपिढ्यांचं ज्ञानसंचित त्यांच्यात उतरलं. त्याला कुठल्या विद्यापीठात जायची गरज नाही, शाळेत जायची गरज नाही. हा पिढ्यानपिढ्यांचा संस्कार आमच्या धमन्यातील रक्तांमध्ये तसाच उतरत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला शहाजीराजे व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कुणाच्याही अंगणात खेळत नाहीत, त्याला विठ्ठलपंत बनावं लागतं. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत, त्याला बोल्लोबा असावं लागतं. आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. समाज घडवणं, मुलं घडवणं हे आपल्या हातात आहे. आम्ही तो विचार केला पाहिजे. आमच्या जगण्याला जर आकार देता आला तर उद्याच्या पिढ्यांना आकार आपोआप देता येतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचं जगणं तसं आम्ही घडवायला हवं. सगळ्यात महत्वाचं काय संस्कार देतो आम्ही.